छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. जर परवानगी असेल तर मी पियूला वसईला घेऊन जाऊ. कशाला? त्यांचं एक फॅमिली गेट टुगेदर आहे आणि मला आमंत्रण दिलंय म्हणून. मी बोट धरायला दिलंय, हात धरायचा प्रयत्न करू नकोस. त्या सोपान आजोबांचं काय करायचं? हो कालही लावून आले होते. तुला वाड्यावरून आमंत्रण आलंय? हो त्यांना कसला तरी हत्तीचा दिवा हवाय. तो म्हणे आपल्या वाड्यात आहे. कोण कोण येणार रे? मधुदादा येणार आहे, वसुधा वहिनी येणार आहे, कुसुमताई येणार आहे, प्रियाताई येणार आहे, चंदूकडची तिघं येणार आहेत, पूनम वहिनी येणार आहे, तिची आई येणार आहे आणि काय तिच्या बहिणीचं नाव ते सुलेखा येणार आहे. सुलेखा? हा हल्ली तिचं नाव पण आठवत नाही मला. अरे मला चांगलं आठवते ना. सुलेखा येणार आहे, माझी हिंदी येणार आहे. कोण येणार आहे म्हणाला? कोण कोण येणार आहे तू सांगितलं ना. मी म्हणलं कंदी येणार आहे, कवा येणार आहे. येतील केव्हा पण. आणि तुम्हाला काय करायचं? सांबार चौकशा. मी पण काय तुमच्याबरोबर बोलत बसलोय. चला मला कामं पडली आहेत. तुम्हाला काय बसायचं नाही? हळू हळू हळू. माझी हिंदी येणार आहे. आजचा दिस संपून उद्याचा दिस कधी उजाडतोय असं झालंय. हिंदी लवकर ये ग बाई, लवकर ये. सांगा ना आजोबा. बर का बावली, हा आदिनाथ आणि चंदू दोघं लहान असताना त्यांची आजोबांवरून अक्षरशः मारामारी व्हायची. मग जिंकायचं कोण? आदिनाथ. हा दादा. आणि भाई समोर. काय भाई? एक नंबरचा नाटकी होता. तेव्हा सुद्धा मी तेव्हाच नाही काय. मी काय म्हणतो, आपण हा विषयच बदलूया. उगाच तुला आठवत आहे मुन्ना? मला काही आठवत नाहीये. मला काहीही आठवत नाहीये. मला फक्त तुझा नाटकीपणा ऐकायचा आजोबांकडे. ओ आजोबा, तुम्हाला काय तोच विषय काय? मी काय म्हणतो, बाबा 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 तुम्ही सांगा ना आजोबांविषयीचं काहीतरी. आधी तू आणि चंदू. येस. अरे काय तुम्हाला सगळ्यांना आता त्याचाच विषय आहे का? अरे हा, आपण उद्याच्या तयारीबद्दल बोलू. तयारी झाली आहे, तयारी झाली हो की नाही कुसुमात्या? आणि होत राहणार तयारी. ओके भाई. भाई सांग ना. काय प्रिया, आमच्यात जेव्हा मारामारी व्हायची ना तेव्हा हे साहेब ओठ बाहेर काढून भोकाड पसरून रडत बसायचे. डोळ्यात एक थेंबही नाही, पण आवाज तेवढा मोठा. ए भाई प्लीज हा, उगाच काय. बरं आजोबा यांचे त्यामुळे सगळं यांना. मी आपल्या रूम मध्ये बसून राहायचो. बरं दुसऱ्या दिवशी हाच माझ्यावर चिडलेला. काय रे? बरं मामा नाव दे, बोरिंग होते. तुमचं आणि कुसुमात्याचा काहीतरी किस्सा सांगा. अरे आमचे किस्से काय सांगायचे? आमचे किस्से सांगायला बसलो ना एक आखी मालिका तयार होईल. दादा मला कशाला मध्ये घेतेस तू प्रिया? तुमचं तुमचं चालू दे. तुला काय झालं का एकदम? काही नाही. मग असं तिरपकडे का बोलतो एकदम? तिरपाकडे काही बोलत नाहीये मी. मला नाही हे करायला आवडत. कुसुम जा तू चहाचं बघ. वा, आता तुम्हाला सुद्धा लागली वाटते ह्याची सवय. चहाचं बघा, चहाचं बघा. फुटवायचं असेल की चहाचं बघा. ते सगळं राहू दे, तू खरंच चहाचं बघ जा. खरंच तुला अजिबात मिळणार नाहीये चहा, बाकीच्याला सगळ्यांना मिळेल. आणि हे बघ दादा, मी तुला आधीच सांगून ठेवते. आपल्या आठवणी हॅ ओ करायला सांगायच्या नाहीयेत.
नाही सांगत जा. ए, कुसुमात्या जा ना लवकर. जाते. चहा हवाय ग, चहा हवाय लवकर. देते चहा देते आता. बिस्किटं पण आण. एवढा चहा ठेवते आता. आणि पाचवं काय ग? पाचवं पक्वान्न काय करणार आपण? आई मी करंज्या करून आणल्यात ना. हो हा तेच विचारले होते मी. बरं फणस मिळाला तुला? हो छान मिळाला. अरे वा, उद्या फणसाची भाजी करणार होत आपण. वा, बाबांना खूप आवडते म्हणून. माई आल्या असत्या तर त्यांनाच सांगणार होते मी फणसाची भाजी करायला. ए खरंच माई का नाही आल्या? अहो आमच्या इथे याच दिवसात रवळनाथाच्या देवळात जत्रा असते, त्यामुळे ती काही तिच्या रवळनाथाला सोडून यायची नाही. मी आणि कुसुम एकदा शाळेतून परत येत होतो. आणि दादा त्याच्यानंतर पुढे काय झालं हे मला आठवत नाही. माझं तो वय झालेलं आहे. मी जातच नाही ना. चहा बिहा काही मी आता सांगणार नाही अजिबात. नाही ज्याला माझा कुचाळका सांगून तो घसा कोरडा पडणार आहे ना, त्याने जाऊन सांगावं चहा बिहा. जा ना आता. मी नाही जाणार. काय हवा होता चहा? काय हवा होता? तेवढा नव्हता एवढा मोठा चहा. काही हरकत नाही, पुन्हा एकत्र जमूया माईंच्या हातची फणसाची भाजी खायला. नक्की येणार ती काही दिवसांनी निवांतपणे. हे बाहेरचे आवाज अचानक थांबले. नक्की काहीतरी झालं असणार. म्हणजे अगं वंसा येतील मग कळेलच आपल्याला. हे काहीतरी बोलले असणार. सगळ्यांचे सूर चांगले कळतात मला. म्हणजे काय आई? म्हटलं ना वंसा आत आल्या ना की त्यांच्या पहिल्या शब्दावरनं कळेल आपल्याला. चहाची तहान लागली आहे सगळ्यांना. करत बसलेत सगळे. अरे बापरे, इथे सुद्धा हेच चाललंय वाटतं. काय झालं काय वंस? ते तुला नंतर सांगेन, यांच्या समोर नको. बर दादाला ना मी चांगली अद्दल घडवणार आहे वहिनी. अहो बसलेत सगळे काम धंदे टाकून बसलेत. मलाच करायला हवाय चहा आता. जाते. वंस थांबा तुम्ही. काय? बसा इथे. शुभ्रा टाकतेच आहे आधण. ही हो हो करते ती. बसा बसा. या. काय झालं काय हिला? हा काय हसते कशाला ही? अहो काही नाही हो. तुम्ही जरा आधी शांत व्हा बरं. तुम्ही घेताय ना चहा? ओ घेईन. हा. पण ही करते तसला नकोय हा मला. तू कर, आलं बिलं घालून कर. बरं मी कर. हा बसा तुम्ही. आले. हो. आत्या मी पण जरा आल्या, जरा यादी चेक करते. काय झालं काय? हसतात कशाला सगळे? काय चाललंय काय या घरात? मलाच हसतायत वाटतं. नकोय मला चहा. अहो वंस येता का तुम्ही पण? या ना स्वयंपाकघरात. तिथेच बसून गप्पा मारू आपण. चला. काही नको. तुमचं चाललंय ना हे चालू दे तुमचं. अहो चला ना. नकोय, काही नकोय. वहिनी वहिनी अगं देवा. वहिनी आले मी. थांब आले मी. वहिनी ए वहिनी. मला सांग, गणपती बाप्पा कसा दाखवायचा? असा बाप्पा गणपती हसतो का रे? चल, मला येते का तुझी भाषा? थांब. हा तसा. ओ गणपती बाप्पा. वाव. ए आणखीन काय तरी शिकव ना. आपलं घर कसं दाखवायचं? घर हा हे म्हणजे घर. आणि वाडा कसा दाखवायचा? हा हळू मला येत नाही. वाडा. अच्छा वाडा आणि एक घर. तू सांग. मी सांग. हा म्हणजे सुवास. हा मोदक किंवा वडे नाही मग वास. फुलाचा वास. खूप फुलं म्हणजे गुच्छ. फुलांचा गुच्छ. मग बाग म्हणजे बाग ना. फुलांची बाग म्हणजे बाग. म्हणजे बाग काय? ए थांबलास काय? आणखीन शिकव ना प्रथमेश.
चल जाऊ दे. आणखीन शिकव ना, मला भाषा शिकव ना. बाग झालं, घर झालं, ते जाऊ दे. तू सांग ना, मला शिकव ना भाषा. आणखीन काय सांगतोस? प्रथमेश, काय करताय? आईंनी दागिन्यांचा डबा दिला ठेवायला, तोच ठेवते. या कपाटात? हो का? अगं याला कुलूप नाही. मग काय झालं, इथे सगळे घरचेच आहेत, काय होणार दागिन्यांना? माझा घरच्यांवर विश्वास नाही असं नाहीये, पण इतकी महत्वाची वस्तू जितकी जास्त सुरक्षित तितकं जास्त चांगलं. आपण निर्धास्त राहतो. आदिनाथ, मला नेहमी वाटतं विश्वास कुलपांवर ठेवण्यापेक्षा एकमेकांवर ठेवावा. एक वेळ कुलूप फुटू शकतं, पण एकमेकांवर जर पूर्ण विश्वास असेल तर मन कधीच तुटत नाही. मग कुलपांची काय गरज? विश्वास आहेच, मला पटतं. तो तुटू नये म्हणून कुलपात ठेवायची गरज नाहीये, पण माझ्यासाठी म्हणून एक जबाबदारी म्हणून हे दागिने कुलपात ठेव. अहो, घरातला चपला हार आणि बाजूबंद सापडत नाहीये. सापडत नाहीत म्हणजे नीट ठेवलेच नाहीयेत म्हणून सापडत नाहीयेत की चोरीला गेलेत? कोण चोरणार? का? आम्ही आहोत ना. हो, रंगेल, अय्याश. काहीतरीच बोलू नका. मी असं म्हटलंय का कधी? मग म्हणा. नाही म्हटलेत ना, मग म्हणा. नाहीतरी आम्ही आपल्या संशयाची वाटेकरी झालोच आहोत. तर उरलंय काय? माझा संशय नाहीये कोणावर. मला फक्त अण्णांची भीती वाटते. अण्णांच्या कानावर गेलं तर अर्थाचा अनर्थ होईल. मागच्या वेळी झालं तसं आत्ता होऊ नये म्हणून विचारते. आपण पाहिलेत का कुठे ते दागिने? चाव्या कोणाकडे आहेत? माझ्याकडे. मग कुलूप कोण उघडू शकतं? मी. नवऱ्याच्या रंगेलपणाचा शोध घेण्यासाठी दागिने लपवण्यापेक्षा जरा स्वतःकडे बघा. लुटण्यासारखं बरंच काही असूनही अजूनही आम्ही फकीरच आहोत. लंगडी कुठली?
कितीही कड्या कुलप असली तरीही चोरी होऊ शकते, विश्वासघात होऊ शकतो. जेव्हा घरचा भेदी आपल्याच माणसात मिसळलेला असतो. घरचा भेदी, जेव्हा घरचा भेदी आपल्याच माणसात मिसळलेला असतो. काय म्हणालीस? काहीतरी ऐकू आलं. काय? एक वाक्य. वाक्य? ते तर कोणीच नाहीये. कोणतं वाक्य? वाक्य काय ते नीट आठवत नाहीये, पण एक शब्द सतत घोळतोय मनात. घरचा भेदी. घरचा भेदी? कोण घरचा भेदी? माहित नाही. खरंच कोण घरचा भेदी? आम्ही आहोत, आम्ही. पुन्हा घाबरवलत ना मला? माफी असावी, पण आम्ही फक्त. काही बोलू नका. का वागता असे नेहमी नेहमी? किती वेळा सांगितलंय तुम्हाला. भीतीने पुन्हा कापरं भरलं मला. अजून धडधडतंय. काय अवस्था करून टाकलीत माझी. लाजाळूच्या झाडासारखी आणि मिटलेल्या रातराणीसारखी. पण छान दिसतेस अशी. चला. आणि हा काय अवतार केलाय? आतुर झालेल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी अवतार नको का घ्यायला? हा असा इतका भयंकर? तुम्ही अवतार का बघताय? आतल्या महादेवाला बघा ना. आम्हाला भीती वाटते. कसली? महादेवाची? महादेवाच्या रुद्र अवताराची. फक्तच असा घाबरला तर महादेवाचं काय होणार? महादेवाने मूळ रूपात यावं आणि मग दर्शन द्यावं. ते तर द्यावंच लागणार, कारण ओढ भक्ताला नाही महादेवाला आहे. पण आज नाही. का? आपला हा महादेव आपल्याला महादेवाच्याच रूपात दिसेल, पण आजचा हा वेश घरच्या भेद्यासाठी आहे. म्हणजे घरात चौर्याचं प्रमाण मळ वाढलंय. चौर्य कृत्याला पायबंद घालायलाच हवा. म्हणूनच आम्ही हा वेश घेतलाय. येऊ आता? लवकर या, पण पुन्हा महादेव बनून. डोळे मी.
आजचा हा वेश घरच्या भेद्यासाठी आहे. शुभ्रा, बरं झालं आलात, पुन्हा महादेव बनून. पुन्हा भास झाला. काय पाहिलंस आता सांग ना. काही नीटचं आठवत नाहीये. ठीक आहे, आठवून सांग.